14 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 11 वाजलेले असतील. अनिल नावाच्या व्यक्तीच्या घरी ऊस तोडणीसाठी टोळी आलेली होती. टोळी गेल्या वर्षी पण तीच आलेली होती. त्यामुळे या अनिल आणि टोळीवाल्यांची ओळख होती. टोळीवाल्यांनी अनिलला कॉल केला आणि म्हणाले की मालक, थंडी खूप आहे राव. जर तुम्ही चहा घेऊन आलात तर बरंच होईल. त्याच्यासोबत कोमट पाणी पण आणा. आम्हाला असं थंडीत काम करता होणार नाही. जर तुम्ही चहा आणला तर आम्ही पटपट तुमचं काम करून देऊ. आता हा अनिल त्याच्या बायकोला म्हणतो की चहा बनव 10-15 कप. मी घेऊन जातो आणि तू पाठीमागून ये. ज्या वेळेला त्याची बायको चहा बनवून देते, हा अनिल चहा घेऊन निघायला लागतो. थोड्या दूरवरती गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की त्याचा मोबाईल घरी राहिलाय. मोबाईल घेण्यासाठी घरी आला. बायकोला विचारतो की मोबाईल कुठं आहे? हाक मारतो. त्याची बायको काय आवाजच देईना. त्याला त्याच्या रूममधून कसला तरी आवाज येत होता. तो म्हटला की बायको तर एकटी होती, आवाज कसला येतोय? त्या ऊस टोळीतल्या एका पोरासोबत ही संबंध बनवत आहे. आता त्याच्यानंतर या अनिलने असं काही केलं, ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. तर नेमका काय विषय आहे जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. तर चला सुरुवात करू. आणि मित्रांनो, मराठी माणसाला सपोर्ट करत जावा. तुम्ही म्हणताय की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईबच नाही केलं तर मराठी माणूस कसा पुढे जाईल? हिंदी चॅनलला तर तुम्ही भरभरून सबस्क्राईब करताय. करा राव, आम्ही मराठी भाषेसाठी मराठी भाषेत व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही करत नाही. तर मित्रांनो, घटनेची सुरुवात होते 2018 पासून. ही जी अनिलची बायको आहे, त्यावेळेला 12वी शिकत होती. तिचं वय 18 वर्ष. ही अनिलची बायको एका पोराच्या प्रेमात पडलेली होती. पोराची परिस्थिती जरा नाजूकच होती. पण या अनिलच्या बायकोच्या घरची परिस्थिती एक नंबर. अनुराधा या बाईचं नाव. तिचे वडील चांगले शेतकरी होते, मोठ्या घरचे माणसं. या अनुराधाला माहिती होतं की तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो काही तिच्यासोबत लग्न करू शकणार नाही, कारण त्याची परिस्थितीच नाही. तिला पळून जावंच लग्न करावं लागेल. जरी गेलं तर ती पुढे जाऊन काय खाणार आहे त्याच्यासोबत? त्यामुळे तिने त्यावेळेला त्याच्यासोबत 12वी कॉन्टॅक्ट ठेवले. त्यावेळेला यांच्यामध्ये संबंध पण बनायचे. पण तिने विषय सोडून दिला. 12वी झाली. त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी अनिलसोबत लग्न लावून दिले. अनिल आणि हिचा संसार चांगला चालू होता. अनिल समजूतदार व्यक्ती होता. तिला समजून घ्यायचा, तिची तारीफ करायचा कायम. म्हणजे एक मैत्रीपूर्ण नातं होतं या दोघांमध्ये. दिवसामागे दिवस जात होते. हा जो अनिल आहे मोठा शेतकरी बरं का. याच्या घरी 8-10 एकर ऊस होता. ऊस तोडण्यासाठी कायम टोळी यायची. जी पण टोळी येईल त्याची पूर्णपणे काळजी घ्यायचा हा अनिल. 2024 पण अशीच ही टोळी आलेली होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही जी त्याची बायको आहे अनुराधा, हिचा बॉयफ्रेंड होता 12वी. आता तोच बॉयफ्रेंड या टोळीमध्ये कामाला आलेला होता 2024. या राहुलला माहीत नव्हतं की हा अनुराधाच्या नवऱ्याच्या घरी चाललाय. तो तर आला होता सहज कामासाठी त्याच्या कुटुंबासोबत. पण ज्यावेळेला अनुराधा चहा घेऊन आली होती, त्यावेळेला या दोघांनी एकमेकाला बघितलं. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण त्यांनी लपवून ठेवलं. आणि थोड्या वेळानंतर हा लघवी करायला जायचा म्हणून बाहेर गेला. त्यावेळेला तिथं अनुराधा झाडाखाली बसलेली होती. दोघांनी एकमेकाला कडकडीत मिठी मारली. पहिले दिवस आठवून रडायला लागले. आता ती अनुराधा म्हणली की आता हे काम करतो काय? तो म्हणला राहुल, हो आता काय करणार, परिस्थिती नाही. अनुराधा म्हणली मग पुढे काय विचार आहे? तो म्हणला की तुझं तर लग्न झालं, मी पण थोड्या दिवसात लग्न करावं म्हणतोय. ही राहुलला म्हणते, अरे कशाला लग्न करतो? माझी ही परिस्थिती कसं सांगून तुला काय उपयोग नाही. नवरा फक्त नावालाच आहे, काय काम करत नाही. तू माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये ये. तुलाही लग्न करावं लागणार नाही आणि तुला मी पैसा पण पुरवेल. ज्या वेळेला या अनुराधाच्या तोंडातून असे शब्द ऐकतो हा राहुल, त्यावेळेला खुश होतो. पैसा मिळेल आणि त्याचं पहिलं प्रेम मिळेल म्हणून हा तिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येतो. त्या दिवशी त्या दोघांनी उसामध्ये संबंध बनवले. दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. आता हा जो राहुल आहे, काही दिवस त्याच एरियामध्ये होता. या दोघांमध्ये आता वारंवार संबंध बनायचे. याच्याबद्दल कसलीही अनिलला माहिती नव्हती. अनिल त्याच्या बायकोवरती पूर्ण विश्वास ठेवून होता. त्याला वाटायचं की त्याची बायको म्हणजे काय त्याच्यासाठीच बनलेली आहे. बाकी कोणाला ती बघत पण नाही. पण कशी होती ती तिलाच माहिती. आता त्या एरियातला ऊस तर तोडून झाला. राहुलचा जायची वेळ आलेली होती. राहुल तिला कॉल करतो, मी चाललोय. ती म्हणली ठीक आहे जा, पण ज्या वेळेला पण पुढच्या वेळेला येशील त्यावेळेला मला कॉल कर, किंवा अधूनमधून मी तुला कॉल करेल त्यावेळेला येत जा, पैसे पाठवेल यायसाठी. आता हा राहुल खुश होऊन निघून गेला तिथनं. 2-3 महिन्यानंतर अजून कॉल आला. कॉल आल्यानंतर ड्युटीवर जायच्यासारखं गेला हा राहुल तिच्यापाशी. थोडे दिवस राहिला, संबंध बनवले. ओयो हॉटेलवरती जाऊन बनवायचे. तो तिथंच राहिला होता. ही अनुराधा तिकडून तिकडे जायची. आता या अनिलला माहीत नव्हतं. आणि तुम्हाला जसं सांगितलं, अनिल साधा भोळा, बायकोवरती विश्वास असलेला.
आता 2025चा ऊसतोडीचा सीझन होता. अनिलच्या रानामध्ये 5-6 एकर ऊस होता. त्याचा चांगलाच ऊस बहरलेला होता. त्याला वाटायचं की लवकरात लवकर ऊस तोडणी जावी. टोळी ओळखीची असल्यामुळं त्याच्या रानामध्ये टोळी आली आणि हा राहुल पण आला त्या ठिकाणी. आणि या राहुलने त्याच्या वडिलाला सांगितले की या अनिलला फोन करा आणि चहा मागवून घ्या. आता अनिल ज्यावेळेला चहा घेऊन तिकडं आला त्यावेळेला याने लक्ष ठेवून घरामध्ये घुसला आणि या अनुराधासोबत संबंध बनवायला लागला. हा जो अनिल आहे मोबाईल राहिला म्हणून पाठीमागे आला त्यावेळेला याला हे दृश्य दिसलं. आता याने त्या राहुलला तर भरपूर मारहाण केली आणि त्याला हकलून दिले. आता या गावातल्या आसपास लोकांमध्ये सगळ्यांना समजलं की या अनिलची बायको ऊस तोडणाऱ्या माणसासोबत होती. गावामध्ये पूर्ण बदनामी झाली होती. त्यामुळे या अनिल म्हणला की काही दिवसासाठी मी आता गावातून बाहेर चाललोय. त्याच्या बायकोला घरी सोडलं. चालणं बोलणं बंद होतं. त्यामुळे त्याला सोडून गेला तिथं. त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला शहरामध्येच. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आता या राहुलवरती शक आला. लोकांना वाटलं की राहुलनं केलंय. पोलिसांनी कंप्लेंट केली. राहुलला चौकशीसाठी बोलवलं. राहुल म्हणला माझा काय संबंधच नाही. मी एका ठिकाणी ऊस तोडणीसाठी गेलेलो होतो. त्या ठिकाणी होतो कुणाला पण विचारा. राहुल तर निर्दोष सुटला. पण हा जो अनिल आहे हा हाकनाक त्याचा बळी गेला या टेन्शनपायी बायकोच्या. तर अशा काही घटना आपल्या आसपास घडत असतात मित्रांनो. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.